टेक्निकल बाबी समजून घेतल्यात असं जे ते म्हणतात त्यावेळी आम्हाला त्यांच्या प्रश्नावर जरा शंका येते। कारण 2019ला जे जुने गेट होते जे आपण पाणी साईडनं काढतो ते 5 गेट, त्यापैकी 2 गेट ते पावरासाठी वापरतात। 3 गेट जे शिल्लक आहेत त्याची डागडुजी न झाल्यामुळे ते गेट तसेच आहेत, त्यांचा वापर नाही, काही नाही। जुनं पॉवर हाऊस बंद आहे तो पण विषय वेगळाच आहे आणि नवीन गेट तयार करण्याचे जे काय आज हे षडयंत्र दिसते हे आम्हाला जरा धोक्याचं पण वाटतं आणि धरणाला एक भीती आहे असं पण वाटते। त्यामुळं जुन्या गोष्टी ज्या महाराजांनी निर्माण केलेल्या आहेत त्यांची प्रथमतः डागडुजी करावी। राजाराम महाराजांनी त्या काळात जे पॉवर हाऊस बांधलं त्याच्यासाठी गेली 10 ते 15 वर्ष आमची समिती लढते, ते पॉवर हाऊस चालू करा म्हणते। ते पॉवर हाऊस एवढं त्यावेळी त्यांनी कष्टातनं उभा केलेलं महाराजांची ठेवण जी आहे ते पॉवर हाऊस बंद आहे आणि नवीन काय ते उद्योग चालला आहे त्याला आमचा थोडा विरोध आहे। कारण जुन्या गोष्टी जपणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, ते इथं कुठेतरी कमी वाटतंय आणि हा आम्हाला सर्व राधानगरी वासियांना या गोष्टीवर आम्हाला त्यावर विरोध आहे आमचा। जुन्या पॉवर हाऊसला 800 क्युसेसनं जर जूनला तुम्ही पाणी चालू केलं तर धरणात पाणी सुरुवातीलाच असतं 0.7 TMC, आता पाणी असतं तो विसर्ग बंद केल्यामुळं 2.2 TMC, म्हणजे साधारण 1.5 TMC पाणी अतिरिक्त असल्यामुळे धरण लवकर भरतं। जर जुन्या पॉवर हाऊसमार्गे पाणी काढलं तर 297च्या खाली 272 लेवलपर्यंत पाणी आपण धरण रिकामं करू शकतो आणि ते धरण रिकामं झालं तर पूर परिस्थिती भयानक होणार नाही, विसर्ग वेळेत आणि धरणाची पाणी पातळी योग्य राखली जाईल। पण ह्यातनं कुणाचं अर्थकारण साधलं जात नाही, जनतेचं हित साधलं जाईल। हे आता जे चाललं आहे, आज ह्या वर्षी मी बघितलं तर जुलैमध्ये पात्राच्या बाहेर पाणी असल्यामुळं जुलै अखेर नदीकाठच्या लोकांना भाताची लावण करता आली नाही, ह्याच्याशी कुणाचंही देणं गेलं नाही। नदीकाठाला गेले नाही, 2-2, 3-3 महिने नदीकाठ पाण्याखाली राहिला, जो पूर्वी फक्त 7 ते 8 दिवस राहायचा। माझं म्हणणं असंच आहे की पुण्यामध्ये खडकवासला धरणामधला गाळ काढला गेला होता, परंतु वारंवार ह्यांच्याकडे जाऊन सुद्धा यांच्या ऑफिसला विचारून सुद्धा, परंतु हे म्हणतात ठराविक मर्यादेपर्यंत आल्याशिवाय आम्हाला गाळ काढता येत नाही। गेल्या 50 वर्षात राधानगरी आणि परिसरातला वरच्या भागातला सगळा गाळ त्या धरणात आलेला आहे। धरण ज्यावेळी रिकामं झालं त्यावेळी ते बघायला मिळालेलं होतं, ज्यावेळी काम सुरू होतं मध्यंतरी त्यावेळी, परंतु हे त्याच्यावर काही विचार करायला तयार नाहीत। त्यामुळे धरण लवकर का भरतं तर धरण गाळानं पहिल्यांदा भरलेलं आहे, तो गाळ पण काढण्याचा कोणी विचार करीत नाही। धरणापासून ते कोल्हापूरपर्यंत संपूर्ण जी शेतीत झालेला जो बदल आहे त्याच्यामुळे पूर होतो त्याचाही याचा विचार करत नाही। ते सोडून नदी नाले ओहोळ हे सगळे गाळानं भरलेले आहेत, त्याचा टप्प्याटप्प्याने गाळ काढला पाहिजे त्याच्यावरही काही विचार करीत नाहीत। त्यामुळं हे सगळं काही विसर्ग व्यवस्था करत असताना पूर कशामुळे येतो आणि पर्यावरणाला काय धोका निर्माण झाला आहे याचा काहीच विचार होत नाही, निवळ पाणी सोडण्याचाच विचार होतो। म्हणून आम्ही अशा गोष्टीला विरोध केलेला आहे। सकारात्मक उत्तरासाठी आम्ही आज पाठपुरावा केला, पण डिपार्टमेंट काहीतरी दडवण्याचा मार्ग शोधतोय। छत्रपती शाहू महाराज यासाठी 2 वेळा दिल्लीवरनं तातडीने या ठिकाणी उपलब्ध झाले, पण ज्या गोष्टीसाठी सातत्यानं महाराज किंवा आम्ही ग्रामस्थ टेक होल्डर त्यांच्या भाषेत जो प्रश्न मांडतो, जी जुनी पॉवर हाऊस मार्गे विसर्ग व्यवस्था होती ती कार्यान्वित केल्यानंतर पुढची विसर्ग व्यवस्था करणे गरजेचे नाही, हे जे प्रकर्षानं आम्ही सांगण्याचा प्रयत्न वारंवार करतो, पण हे डिपार्टमेंट एक लेवलच्या पुढंच बोलतं आणि ह्यातून सारखं आम्हाला सातत्याने वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अर्थपूर्णसाठी आहेत का? जागतिक बँकेचं कर्ज मिळवणे आणि ते 200 कोटीवर लक्ष आहे का? प्रामुख्यानं आम्ही काय सांगतो, पात्राबाहेर राहणारं पाणी कंट्रोल झालं पाहिजे। धरणाची विसर्ग व्यवस्था पाणी पातळी कंट्रोल राहण्यासाठी मेच्या एंडला किंवा जूनला सुरुवातीलाच विसर्ग व्यवस्था चालू झाली पाहिजे। धरणातलं डेड वॉटर कमी झालं पाहिजे। 0.60वर जर डेड वॉटरला जर आपण विसर्ग व्यवस्था करू शकलो तर ही परिस्थिती येणार नाही। हे पूर्वी झालेल्या काळात 1958 ते 1968 इरिगेशन आणि MSEB या लोकांनी एकमेकाच्या सहयोगानं उत्कृष्ट नियोजन केल्यामुळं सिद्ध झालेलं आहे की नवीन कुठली व्यवस्था करणे गरजेचं नाही आणि हे डिपार्टमेंटचे कागदच दाखवतात। मग ह्यांना काय म्हणायला मिळते की आज बाबा रात्रच आहे, म्हणजे एक पूर्वीची म्हण आहे बघा, राजा म्हणतो रात्र आहे, राणी म्हणती रात्र आहे, मंत्री म्हणतो रात्र आहे, संत्री म्हणतो रात्र आहे, आणि ही सगळी गोष्ट आज सकाळच्या आपण बोलतो अशा पद्धतीने चाललं आहे। म्हणजे आम्ही सगळी म्हणतो दिवस आहे, पण हे सगळे वरचे 7 गेट हे विश्वेश्वरय्या शाहू महाराजांनी जे आहे ते जगामध्ये, म्हणजे आजसुद्धा आपल्या माध्यमातून तुमच्या न्यूजच्या माध्यमातून जे व्ह्यूज येतात तुमच्या ते जगभर बघितले जातात ॲटोमॅटिक असल्यामुळे, असं भारतामध्ये कुठेही नाही। आणि मूळ पॉवर हाऊस ज्यावेळी जुना पॉवर हाऊस आहे, मोहितेंचा पॉवर हाऊस चालू झाल्यानंतर जुना पॉवर हाऊस जो MSEBचा होता तो बंद केला। असाच रेडियल गेट बसवल्यानंतर जे शाहू महाराजांचं जे हे आहे राधानगरी धरणाचं म्हणजे अस्तित्व आहे, जे 7 गेट म्हणजे ज्याच्यावर म्हणजे भारतामध्ये आता एकमेव फक्त चालू असणारे तेवढेच गेट आहेत 7 गेट। हे अस्तित्व, इतिहास, याच्यामागचा जे शाहू महाराजांचा इतिहास असेल किंवा जगविख्यात विश्वेश्वरय्या यांनी जे टेक्निकली जे त्यावेळच्या यानं विचार केलेला आहे, मूळ ऐतिहासिक ठेवा हा पुसला जाणार आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड,
त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.